नमस्कार मित्रांनो, सनराइज ट्रेडिंग मराठीमध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण एक्सनेसमधून आपण कशाप्रकारे विड्रॉ घेऊ शकतो. तर आता पहा, आपण एक्सनेस ॲप आपण ओपन करतो, तर आपला पासवर्ड टाकून घेऊयात आणि आपलं एक्सनेसचं अकाउंट ओपन झालेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझं विनोद लांडगे रिअल MT5 स्टँडर्ड $170 ह्या अकाउंटमध्ये आहेत आणि ह्या अकाउंटमधून आपण वरचे जे $70 आहेत म्हणजे जे $70 आहेत ते आपण विड्रॉ करणार आहेत. तर आपण डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये विड्रॉ घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्ट तुम्ही बँक अकाउंटमध्ये विड्रॉ घ्यायचे. आता मी विड्रॉवर क्लिक केलेलं आहे. विड्रॉ बँक अकाउंटमध्ये आता बघा एक्सनेसमध्ये तुम्ही ज्या मेथडने पेमेंट ॲड करता, मी UPIने पेमेंट ॲड करतो म्हणजे बँकेतून पेमेंट ॲड करतो आहे डायरेक्ट, तर तुम्ही बँक अकाउंटमध्ये घेऊ शकता. तुम्ही जर TRC20 म्हणजे क्रिप्टोकरन्सीने जर तुम्ही ॲड केले पैसे तर तुम्हाला क्रिप्टोकरन्सीमध्येच घ्यावं लागते. आता तुम्ही पहा, तर काही अडचण येते का विड्रॉ घेण्यासाठी? तर काही अडचण येत नाही कारण की आपल्या बँक अकाउंटचे जे स्टेटमेंट असतं त्यावर आपल्याला कोणत्याही प्रकारचं एक्सनेसचं नाव कुठेही येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये एक छोटं पेमेंट आहे, तुम्हाला जवळजवळ 30-40 हजार 50,000 हे पेमेंट घ्यायला $50 किंवा $500 $100 $200 अशा प्रकारे विड्रॉ घेण्यासाठी कोणतेही अडचण येत नाही. त्याच्यामुळं आपण डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये विड्रॉ घेतो. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी बँक अकाउंट निवडली, माझं स्टेट बँकेचं अकाउंट आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता $70 अवघ्या काही वेळातच, सुट्टी असो, शनिवार असो, रविवार असो, कोणताही दिवस असो, कधी आपल्याला ₹1चे आत्तापर्यंत पेमेंट होल्डवर पडलं नाही किंवा असा टाईम डिले झालेला नाही. 10 मिनिटात तरी आपल्या अकाउंटला पेमेंट येऊन जाते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता $70 मी विड्रॉ करतो आहे. $70 टाकलेले आहेत. ₹6,642 आपल्या अकाउंटमध्ये येणार आहेत. आता पहा, मी कंटिन्यूवर क्लिक केलं. या ठिकाणी पहा माझा अकाउंट नंबर, IFSC कोड आणि अकाउंट नेम विनोद लांडगे. या ठिकाणी कंटिन्यू करतो. या ठिकाणी कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही जर पहिल्यांदा असाल तर तुम्हाला OTP विचारला जाईल. त्यानंतर तुम्हाला OTP टाकायचा आहे आणि कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. मला OTP विचारलं जाणार नाही कारण की मी दररोज डेली अशाच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे विड्रॉ घेत असतो. तुम्ही आता पहा, कन्फर्मवर क्लिक करा. आता मी कन्फर्मवर क्लिक केलेलं आहे. कन्फर्म ॲक्शन कन्फर्म. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 11:05 आपण ही विड्रॉला टाकलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही व्यू हिस्ट्रीवर जाऊन पाहू शकता. आता या ठिकाणी पहा, तुम्ही बॅक आहे तुम्ही एकदा. या ठिकाणी पहा $170 होते, त्यातले $70 आपले विड्रॉला पडलेत आणि या ठिकाणी तुम्ही डिटेल्सवर जायचे आणि हिस्ट्रीवर जायचे. या ठिकाणी हिस्ट्रीवर गेल्यानंतर तुम्हाला समजा प्रोसेसिंगमध्ये $70 पडलेले आहेत. आता तुम्हाला 5 मिनटात 10 मिनटात तुम्हाला पैसे येऊन जातील. त्याच्या आधी मी $56 विड्रॉ केले. त्याच्या आधी मी काही थोडेफार पैसे विड्रॉ केलेले आहेत. 106 विड्रॉ केले. त्याच्या आधी $55 विड्रॉ केले. हे तुम्ही पाहू शकता माझ्या विड्रॉलचे ट्रेडिंगची पॉवर तुम्ही पाहू शकता. तुम्ही आता पाहू शकता. मग आपण ह्या काल $100वर $70 प्रॉफिट केलेलं आहे. त्याच्या आधी आपण $40 प्रॉफिट केलेलं आहे. अशा प्रकारे आपण प्रॉफिट करतो. ह्या अकाउंटमध्ये मी 0.05ची लॉट साईज यूज करून मी ट्रेडिंग करत असतो. तुम्हालाही तुमच्या ट्रेडिंग आता पहा 0.05ची लॉट साईज यूज करतो म्हणजे असं नाही की रिस्क मॅनेजमेंट माझं खराब आहे. मी अकाउंटमध्ये माझे पैसे कमी ठेवतो. फॉरेक्स ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला लेव्हरेज हे मॅक्झिमम किंवा अनलिमिटेड असतं, त्यामुळे मी अकाउंटमध्ये पैसे कमी ठेवतो. पण माझी लॉस घेण्याची कॅपॅसिटी जास्त आहे. मी एका दिवसामध्ये $40 लॉस घेतो. म्हणजे 2-3 वेळा जर माझा सलग 2-3 दिवस जर लॉस झाला तरी माझं हे अकाउंट जाऊ शकतं. पण माझं असं होत नाही. एक दिवस जरी लॉस झाला तरी दुसऱ्या दिवशी प्रॉफिट होतं किंवा दुसऱ्या दिवशी जरी लॉस झाला तरी तिसऱ्या दिवशी प्रॉफिट होतं. त्याच्यामुळे माझं अकाउंट शक्यतो जात नाही. जरी एखाद्या दिवशी गेलं तरी मी परत $100 ॲड करतो. अशा प्रकारे मी ट्रेडिंग करत असतो. तुम्हाला अशाच प्रकारे ट्रेडिंग करायची. आता पाहूयात आपण 11:05 आपण पैसे आपण काय केलं तर विड्रॉ करण्यासाठी टाकले होते. किती वेळ लागते पाहूयात आपण. आता मी 5 मिनटं पॉज करतो व्हिडिओ आणि तुम्ही पाहू शकता. आणि तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक अवघ्या 10 ते 11 मिनटामध्येच आपल्या बँकेमध्ये पैसे आलेले आहेत. आणि अशाच प्रकारे हा एक नंबर एक्सनेस ब्रोकर बेस्ट आहे. तुम्हाला जर अशाच प्रकारचा जर बेस्ट दुसरा ब्रोकर हवा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन अकाउंट ओपन करू शकता. आपल्याला तरी कधी आत्तापर्यंत अडचण आली नाही ह्या ब्रोकरमध्ये. आणि आपण जो दुसरा ब्रोकर सजेस्ट करतो आहे
आता एक्सचेंजमध्ये तर तुम्ही अकाउंट ओपन करू शकत नाही. तर असं तुम्हाला जर प्रॉपर विड्रॉ घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला मी नवीन नवीन व्हिडिओ टाकणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जातील आणि तुम्ही ते पाहू शकता. धन्यवाद.